आपल्याला एक सवय लागते, ती म्हणजे गोष्टी मिळवायची आणि त्यात टिकवून धरून ठेवायची. मग ती वस्तू असू देत, यश असू देत किंवा माणसं असू देत. आपल्याला वाटतं की आपण जेवढा जास्त जोर लावू, जेवढा जास्त आग्रह धरू, तेवढी ती वस्तू आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त. पण आयुष्यात एका वळणावर आल्यावर लक्षात येतं की आपण जितकं जास्त खेचतो तितकीच ती वस्तू आपल्यापासून लांब जाते. कधी कधी तर आपल्या हातातून निसटून जाते आणि आपल्या हातामध्ये फक्त जखमा राहतात. हे कठीण आहे, स्वीकारायला वेळ लागतो. आपल्याला वाटतं की समोरच्या माणसाने आपल्यासारखाच विचार करावा, आपण सांगतोय तसंच वागावं, कारण आपण त्यांच्या चांगल्यासाठीच सांगत असतो ना. पण इथेच आपण चुकतो. आपण विसरतो की प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक प्रवास असतो, स्वतःची अशी एक समज असते. आपण कुणालाही बदलू शकत नाही आणि कुणावरही कसलीही जबरदस्ती करू शकत नाही. बऱ्याच वेळेला आपण नात्यांमध्ये खूप प्रयत्न करतो, समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला हवा तसा वेळ द्यावा म्हणून आपण मागे लागतो. आणि तसं नाही झालं तर मग चिडचिड होते, भांडणं होतात. आपल्याला वाटतं की आपण आपला हक्क मागतोय, पण खरं तर आपण स्वतःची मनःशांती गमावून बसतो. समोरच्याला जर स्वतःहून आपली किंमत नसेल तर आपण कितीही आग्रह धरला तरी त्यांना ती समजणार नाही. त्यामुळे अशावेळी तिथेच थांबणं गरजेचं असतं. समोरच्याला त्याची स्पेस देणं आणि स्वतःला त्या ओढाताणीतून बाहेर काढणं, ह्यालाच आपण लेट गो करणं असं म्हणू शकतो. बोलताना सोपं असतं पण करायला खूप जड जातं, कारण आपल्याला सवय असते सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याची. मुलांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. आपण त्यांना घडवायला पाहतो, त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतो, इथपर्यंत ठीक आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला आपला हात थोडा सैल सोडावा लागतो. एका वयानंतर त्यांना त्यांचे निर्णय घेऊन द्यावे लागतात, अगदी ती चुकत असतील तरीही. ह्या महिन्याभरात मी आता कारण जोपर्यंत ते स्वतः ठेचकाळत नाही तोपर्यंत त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही. आपण फक्त पाठीशी उभे राहू शकतो, पण त्यांच्याऐवजी त्यांच्या रस्त्यावर आपण चालू शकत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त नैसर्गिक प्रवाहानेच येतात. मैत्री असो, प्रेम असो किंवा आदर, हे मागून मिळत नसतं. तुम्ही जितकी त्या गोष्टीची सक्ती कराल तितकी समोरची व्यक्ती तुमच्यापासून मानसिकदृष्ट्या लांब जाईल. आपल्याला वाटतं की आपण नीट समजून सांगितलं की सगळं ठीक होईल, पण कधी कधी शब्दांपेक्षा शांतता जास्त काम करते. काही गोष्टी काळानुसार सुटतात, त्यांना सोडून देणं हाच एकमेव मार्ग असतो. कधी कधी आपण आपल्या परिस्थितीबाबत सुद्धा असाच आग्रह धरतो. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तरी सुद्धा आपण ती खेचत राहतो. असं का झालं, माझ्यासोबतच का, हे असंच व्हायला हवं होतं, या विचारांच्या चक्रामध्ये आपण अडकतो. पण निसर्गाचा नियम बघा. झाडाची पानं जेव्हा वाळतात तेव्हा ती गळून पडतात. झाड त्यांना धरून ठेवत नाही, कारण त्याला माहिती असतं की जुनी पानं गळल्याशिवाय नवीन पालवी येणार नाही. आपलं सुद्धा तसंच आहे. जुन्या विचारांना, हट्टाला आणि आग्रहाला जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत नवीन शांतता आपल्याला अनुभवता येणार नाही. स्वतःवर जबरदस्ती करणं सुद्धा आपण थांबवलं पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण कायम आनंदीच दिसलं पाहिजे, कायम परफेक्टच असलं पाहिजे. पण आपण माणूस आहोत. कधी थकवा येईल, कधी रडू येईल, कधी काहीच करावंसं वाटणार नाही. हे सगळं मान्य करणं म्हणजे स्वतःला स्वीकारणं. स्वतःवर सुद्धा कशाचा तरी ताण देणं, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं किंवा जबरदस्ती करणं चुकीचंच आहे. शांतपणे बसून फक्त श्वास घेणं आणि जे आहे ते आहे असं म्हणणं आणि ते आहे तसं स्वीकारणं, ह्याच्यात सुद्धा खूप मोठी शक्ती असते. ह्याचा अर्थ असा पण नाही की आपण प्रयत्न करणं सोडून द्यायचं. प्रयत्न जरूर करायचे, पण त्या निकालाचा हट्ट धरायचा नाही. जेव्हा आपण तो हट्ट, आग्रहाचा तो धागा सोडून देतो ना, तेव्हा आपल्याला जाणवतं की आपलं मन किती हलकं झालंय. तो जो मोकळेपणा असतो ना, तोच आपल्याला खरी प्रगती करून देतो. खरं तर भारतीय स्त्री म्हणून आपण लहानपणापासून सगळं सांभाळून घेणं शिकतो. घर, नाती, मुलं, पाहुणे रावळे, हे सगळं नीट व्यवस्थित चाललं पाहिजे असा आपला एक ध्यास असतो. पण हा ध्यास कधी अट्टाहासात बदलतो हे आपल्यालाच कळत नाही. समजा घरात काही पाहुणे येणार असतील तर आपलं कसं होतं, सगळं कसं चकाचक पाहिजे, स्वयंपाक अगदी साग्रसंगीत व्हायला पाहिजे, कुणी बोट ठेवायला जागा नको. ह्या सगळ्यामध्ये आपण स्वतःला इतकं थकवून टाकतो की पाहुणे आल्यावर त्यांच्याशी आनंदाने हसून बोलायला आपल्याकडे त्राणच राहिलेलं नसतं. हा जो परफेक्ट असण्याचा आग्रह आहे ना, तोच कधी कधी आपल्याला आतून रिकामं करतो. तिथेच आपण स्वतःला सांगायला हवं की ठीक आहे, एखादा पदार्थ कमी झाला किंवा बाहेरून मागवावा लागला किंवा घरात कोपऱ्यात कुठेतरी थोडी धूळ राहिली तरी चालेल,
पण माझी मनःशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या लग्नाचं किंवा त्यांच्या करिअरचं बघा, आपल्याकडे कसं असतं, मुलगा किंवा मुलगी एका ठराविक वयात आली की आपल्याला काळजी वाटायला लागते. मग आपण त्यांच्या मागे लागतो. आता लग्न कर, आता तरी सेटल हो, खूप उशीर करून उपयोग नाही, पुढच्या गोष्टी पण वेळेवर व्हायला पाहिजेत. आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या भल्यासाठीच बोलतोय, पण आपण त्यांच्यावर जो दबाव आणतो त्याच्यामुळे कधी कधी नात्यात दुरावा निर्माण होतो. ते समोरून काही बोलत नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून तो ताण जाणवायला लागतो. आणि बऱ्याच वेळा मग मुलं फक्त आपल्या हट्टासाठी एखादा निर्णय घेतात आणि काही परिणाम वाईट झाले की मग म्हणतात की तू सांगितलं होतंस, तू मागे लागलीस म्हणून मी ते केलं, नाहीतर मला करायचंच नव्हतं. अशा वेळी पालक म्हणून आपण थोडं थांबलं पाहिजे. त्यांना त्यांच्या गतीने निर्णय घेऊन दिले तर कदाचित ते जास्त आनंदी राहतील. सासू सुनेच्या नात्यात तर हे रोजच घडतं. सुनेने असंच वागावं किंवा सासूने असंच बोललं पाहिजे, असा एक अदृश्य आग्रह दोन्ही बाजूंनी असतो. आपण समोरच्याला आपल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या वातावरणातून आलेला असतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारण्याचा निदान प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचा अति आग्रह सोडतो, तेव्हाच त्या घरातलं वातावरण थोडं तरी राहण्यायोग्य होतं, सुसह्य होतं. आपल्याला वाटतं की आपण आग्रह धरला नाही तर सगळं विस्कळीत होईल, पण खरं तर उलट असतं. आपण जेव्हा ही पकड सैल करतो ना, तेव्हा गोष्टी आपोआप जागेवर यायला लागतात. आपल्या किचनमधलंच उदाहरण घ्या. दूध तापवताना जेव्हा आपण खूप मोठा गॅस ठेवतो तर ते उतू जातं, पण तेच जर आपण मीडियम फ्लेमवर ठेवलं आणि त्याला त्याचा वेळ दिला, लक्ष ठेवलं, तर ते व्यवस्थित तापतं. आणि गॅस मोठा असला की बऱ्याच वेळा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ते उष्णतेने उतू जातं. तसं होत नाही. आपल्या आयुष्याचं आणि नात्यांचं सुद्धा तसंच आहे. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की त्यांना वाटतं की घरच्यांनी त्यांच्या कष्टाची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा वाईट वाटतं. मग त्या चिडचिड करतात, टोमणे मारतात. पण हा सुद्धा एक प्रकारचा आग्रहच आहे ना. आपण आपलं काम प्रेमाने करतोय हे स्वतःला माहिती असणं पुरेसं नाहीये का? ज्या क्षणी आपण दुसऱ्याकडून मिळणाऱ्या मान्यतेचा, कौतुकाचा हट्ट सोडतो, त्या क्षणी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. आपल्याला नेहमी वाटत असतं की बाहेरून काहीतरी मिळालं की आपण सुखी होऊ, पण सुख हे त्या सोडून देण्यात असतं. तो जो फोर्स आहे ना, तो कमी करायला शिका. हे सांगताना मला सुद्धा जाणवतंय की हे किती जड आहे, किती कठीण आहे. मी सुद्धा अर्थातच त्या प्रयत्नांमध्येच आहे. पण कितीही कठीण असलं तरी आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आजपासून एकच गोष्ट करा. दिवसातली अशी एक तरी गोष्ट ओळखा जिथे तुम्ही खूप आग्रह धरताय, जिथे तुम्ही स्वतःला किंवा दुसऱ्यांना खूप पुश करताय, आणि तिथे फक्त थोडं थांबा आणि म्हणा की सोडून देऊया, बघू काय होतंय. तुम्हाला दिसेल की जग काही थांबत नाही. ते चालायचं तसंच चालतं, पण तुमच्या मनाला थोडी शांतता मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खूप काही करताय आणि ते पुरेसं आहे. स्वतःला दोष देणं किंवा स्वतःवर सक्ती करणं थांबवा. तुम्ही खूप खंबीर आहात आणि तुमच्यात ती समज आहे की कुठला धागा ओढून धरायचा आणि कुठला सोडून द्यायचा. तुम्ही आज जिथे कुठे असाल, ज्या कोणत्या परिस्थितीतून जात असाल, तिथे स्वतःला थोडा वेळ द्या. विचार करा की तुम्ही कशासाठी एवढी ओढाताण करताय. त्या आग्रहाने खरंच काही बदलणार आहे का? आणि जर नसेल तर तो हट्ट सोडून द्या. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण नंतर जी शांतता मिळेल ना, ती खूप महत्त्वाची असेल. तुम्ही समर्थ आहात हे सगळं पेलण्यासाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. हा प्रवास आपण सोबतच करतोय. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आहे जिथं तुम्ही नॉट फोर्सिंगचा नियम वापरला, जिथे तुम्ही हट्ट सोडून देणार आहात? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला आवडेल. आणि हो, हा विचार जर मनाला पटला असेल तर आपल्या सुवर्णमयी फॅमिलीमध्ये सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा.